मी आता रायगडच्या रोहा भुवनेश्वर या गावामध्ये उभा आहे। या ठिकाणी जय गणेश मित्र मंडळ हा मंडळ दरवर्षीप्रमाणे 25 वर्ष हा रौप्य महोत्सव साजरा करत आहे। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी विविध कलाच्या माध्यमातून मानवनिर्मित केलेल्या घटकांवर आधारित चलचित्र या वर्षीच्या देखावर मांडले। आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी रेडिएशनमुळे होणारा अन्याय, त्याचबरोबर जे भूसंकलनामुळे होणाऱ्या तलीसारख्या घटना असेल किंवा इज्जतवाढीसारखी घटना असेल, या विविध घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी होणारे मानवावर परिणाम, तो मानव हा पृथ्वीवर राज्य करू पाहत असो व शिवसृष्टी अपघात व जहागिरी आपल्याला समजू लागलेला आहे। आपली घरे निसर्गावर घाला घालून बांधू लागले, त्यामुळे कर्जसारखी इज्जतवाढी असो किंवा महाडची तळी असो किंवा रेडिएशनमुळे चिमण्यांवर होणारे परिणाम, छोट्या पक्षांवर परिणाम, या विविध घटनेच्या मध्ये या ठिकाणी रेखाटलेला आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी जो रेडिएशनचा टॉवर आहे, त्या रेडिएशनच्या टॉवरमुळे चिमण्यांवर होणारे परिणाम किंवा छोट्या पक्षांवर होणारे परिणाम, त्याचबरोबर मानवविरहित जो खोदकाम केल्यामुळे, घरे बांधल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या तळेसारख्या घटनेची हे शाखा या ठिकाणी चलचित्राच्या माध्यमातून साकारलेलं आहे। आणि एकाने पाहिलं ही संपूर्ण जी मानवाने केलेल्या या संपूर्ण घटनांमुळे जो परिणाम पृथ्वी होतो, त्याचा आपण 25 वर्षाच्या भुवनेश्वरच्या राजाच्या माध्यमातून आपल्यासोबत या जय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत। आपण जाणून की काय यांच्या मागची भूमिका आहे। अध्यक्षाची नमस्कार पुढारीमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगा आपण या वर्षीचं एखादं चित्र आहे, कशा पद्धतीने 25 वर्ष आपण साजरा करताय, काय सांगाल एखादं? आपल्या हा 2001 ला गणपती स्थापना झालेली आहे। त्याच्यापासून आपण जेवढे सीन दाखवलेले आहेत ते आपण लोकांना चांगले उपयोगी येतील असेच दाखवलेले आहेत। यावर्षी आपला 25वा रौप्य महोत्सव आहे, त्यामुळे आपण हा आता पर्यावरण जे होणार आहे हे चालू आहे ते आपण झाडं तोडू नये। झाडांमुळे आपली किती हानी होते। नंतर आपण आज ईर्ष्यावाडीचा बघितला की ईर्ष्यावाडी एवढी चांगली होती, पर्यावरणामुळे आपण काही गोष्टी डोंगरावर बिल्डिंग वगैरे बांधल्या, त्याच्यामुळे त्या डोंगर आपल्या त्या ईर्ष्यावाडीवर पडलं आणि त्या गावाचा फार वाट लागला। नंतर आपल्या बिल्डिंगवर आपण टॉवर उभे करतो, त्या टॉवरमुळे चिमणे वगैरे आपल्या शरीरावर पण त्याची हानी होते आणि त्या चिमण्या पण आपल्या हे झालेले आहेत आणि ते पडतात खाली। आणि अशा ह्याच्यावर आपण एक चांगला संदेश द्यायचा लोकांना हा पर्यावरणावर सीन दाखवलेला आहे। दरवर्षीप्रमाणे आपण विविध कार्यक्रमामध्ये कोणकोणते कार्यक्रम या दिवसात आठवतात? आता आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर करतो, त्यानंतर आता या वर्षी सुद्धा ते केलेलं आहे। आणि आता आम्ही आज कॅन्सरवर लोकांसाठी म्हणजे महिलांचा, स्तनाचा, तोंडाचा वगैरे सगळ्या पुरुषांचा, नंतर ब्लडचे टेस्ट केलेले आहेत। आणि आज आपल्या ह्याच्या नेत्राचा पण शिबिर होता, चष्म्यांचे नंबर वगैरे काढ, असे चांगले चांगले उपक्रम आपण मंडळाकडनं करतो। एकंदरीत पाहिलं तर या देखाव्याच्या मध्ये एकच आहे की मानवाने आपल्या मर्यादित राहून निसर्गाचा संगोपन करावा, हे त्या मार्गाचं होतच आहे। कॅमेरामॅन अभिषेक चव्हाण सर, सागर जैन, रायगड।